8/2026 रोजी जुन्नर तालुक्यात आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपलवंडी नावाच्या गावात दुपारी 2च्या दरम्यान एक 25 वर्षाच्या युवकाने त्याचे हिय समाजाच्या एक 10 वर्षाची मुलगी जे त्याचे घराचे शेजारी राहत होती आणि त्याचे ओळखीची होती, त्याला ते पेरू खायचे या नावाने तर तो शेताकडे घेऊन गेला आणि गावी बाहेर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जाऊन शेतात ऊसाचे शेत आणि पाण्याचा एक ओढा आहे, त्याच्याजवळ त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केला आणि त्याची हत्या करून टाकली। याबाबत घरच्याने ज्यावेळी मुलगी संध्याकाळी 4-5 वाजता घरी दिसली नाही, त्याचा आजूबाजू शोध सुरू केला। शोध सुरू केल्यानंतर त्यांनी साधारण 6 वाजताच्या दरम्यान 6 ते 7 दरम्यान ते पोलिसाला इन्फॉर्म केले। तर तात्काळ जे आळेफाटा पोलीस होती ते त्यांनी मुलीचा शोध सुरू केला आणि त्याचे पॅरलल जे आहे ते जे एक अपहरण लहान मुलीचं जे अपहरण आहे BNX 37(2) प्रमाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला। काल रात्री 8:30 वाजता हे गुन्हा आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला, पण त्याचे अगोदर ही जे टीम आहे त्या गावाचं आणि आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेत होती, म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की मुलगी ह्या मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती, म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली। मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे आणि मग त्याचे नंतर त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली। या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याचा शव जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला। गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली। गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भया आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे। पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे। गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसाच्या आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। थँक्यू। यामध्ये आरोपी एकटाच आहे आणि तो जसा मी सांगितला शेजारी राहणाराच आहे आणि नेहमी ओळखाणी येजाचा तो आहे। आरोपी मेजर आहे, 25 वर्षाचा आहे। तो शेतमजुरीचं काम करत आहे। तो गावातही सापडला आहे। तो हे सगळा केल्यानंतर पिंपलवंडी गावात हे कृत्य केल्यानंतर तो घरी आला होता आणि ते गाव परिसरात ही फिरत होता। त्यांनी सर्च या मुलीचं जॉईन केलं असं काही आहे का तुम्ही, का तो ही वॉज नॉट पार्ट ऑफ द सर्च, म्हणजे फॅमिली अँड विलेजर्स? नाही, त्या तसा नाही काही, कारण ते आपल्याकडे ज्यावेळी माहिती प्राप्त झाली आपली टीम गावात गेली आणि त्यावेळी आपण ज्यावेळी विचारपूस करत होतो, आता शेजाऱ्याकडे आपण विचारपूस करतो कोणाच्या घरी गेले की नाही, आणि त्यावेळी एका टीमला आमचीला ते गावाचे एका व्यक्तीने सांगितलं की त्याच्याबरोबर असं दिसून आले आहे, पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे अगोदर ही विचारपूस चालू होती, म्हणजे जसं सगळे शेजारी लोकांकडे आपण करतोय आणि म्हणून तर त्याला अधिक विचारपूस केली, प्रश्न विचारले तर हे आपले समोर आलेली। त्यांनी स्ट्रँग्युलेशन केली आहे। प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालू अशी मागणी केली जाते। नसरापूरच्या घटनेमध्ये जे पद्धतीने प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चाललं आणि 15 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल झालं, तशीच प्रक्रिया घटनेमध्ये होईल का? स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी फोनवरती संवाद साधला अशी माहिती मिळते। कोणाकोणाचे तुम्हाला आतापर्यंत फोन आलेले आहेत आणि नक्की काय सांगितलं?
ही आता फोन कोणाचे किती आले ते त्या बातमीत आपण ना जाताना महत्वाचं हे आहे की 15 दिवस जे आहे ते 15 दिवसात ते आता आपण जे चार्जशीट जे आहे ते दाखल करणार आहोत आणि त्याच्यात आपण सांगल्याप्रमाणे माननीय DCM मॅडम यांनी त्या केसबाबत विचारणा केली होती आणि त्यासाठी अजून जे आहे ते जे सामाजिक आणि लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याशी विचार झालेला आहे. त्यांनी विचारपूस त्यांना प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे. शाळेत गेली नव्हती असं काही आहे का? शी वॉज अनवेल ती काही दिवसापासून त्याची तब्येत बरोबर नसल्याने काही वेळापासून ते शाळेनं जात होती काही वेळापासून. शी इज 9.5 years. 9.5 years old. तसला काही आतापर्यंत तपासात समोर आलेला नाहीये, पण तपासात तसा काही समोर आला ते नक्की त्या दिशेने सुद्धा तपास केला जाईल. नाही तसा काही मारहाणचे जे आता निक्वेस्ट पंचनामा आणि पीएमची रिपोर्टमध्ये आपल्याला सविस्तर जे आहे ते माहिती प्राप्त होईल, परंतु स्ट्रँग्युलेशन तर झालेली आहे त्याबाबत मी आपल्याला सांगितलेलं आहे. रेप विथ मर्डर हॅज बीन अप्लाइड. हो, हे बोथ सेक्शन जे आहे लावण्यात आलेले आहे. पॉक्सोचे सेक्शन आहेत आणि त्याच्याबरोबर BNS 103 आहे, BNS 64 आहे, BNS 65(2) आहे, BNS 137 2 आहे, BNS 140 1 आहे आणि पॉक्सोचे सेक्शन 4, 6, 8 आणि 12 लावण्यात आलेले आहेत. नाही त्यावेळी घरी नव्हता, पण ते बाकीचे लहान मुले वगैरे होते त्याच्याबरोबर ते TV बघत बसली होती. मग त्यावेळी हे सगळं इंटरॅक्शन जे झालेलं आहे की त्यांना बाहेर आली ते घराचं आणि त्यांचा पेरू खायचे अशा नावाने ते तिथे गेले. हा बहुतेक ही परिस्थिती तर समोरच आहे. घरी कोणी म्हणजे आई वडील त्यावेळी न होते आजूबाजूच्या आसपास. हो, आता हे ॲज पर जे कंटेंट ऑफ FIR आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे, ही वॉज देअर. आणि बाकी तपासामध्ये ते सविस्तर माहिती देण्यात येईल. काही संस्था देखील काम करतात त्या तालुक्यांमध्ये किंवा पोलीस पाटील त्यांच्याकडनं काही माहिती घेतली का त्या संस्था या मुलींबाबत काम करतात? कसं पार्डन मी आपला प्रश्न समजला नाही. काही संस्था मुलींच्या बाबतीत जुन्नर किंवा या सगळ्या तालुक्यांमध्ये काम करतात मुलींचे आणि पोलीस पाटील वगैरे ते पण काही वेगळं. याबाबत आता कसं आहे की पोलीस खात्यातर्फे निर्भय पथक आहे, पोलीस काका, पोलीस दीदी असा जे इन्स्टिट्यूशन्स आहात ते बऱ्यापैकी शाळेत जाऊन संबोधन करताय. म्हणजे पॉक्सो कायद्यात किंवा गुड टच बॅड टच असे प्रकारची जे प्रशिक्षण आहे ते शाळा आणि ज्युनियर कॉलेजेसमध्ये जाऊन दिला जाते. जे ॲक्टबाबत काही माहिती सुद्धा देण्यात येते. पण इथे विषय काय आहे की एक ज्याने विक्टिम होणार आहे, जो लहान बाळ आहे, जो 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षाचा आहे, त्या व्यक्तीला ते आपण जागरूक करतो की ही तुमचे हक्क आहे आणि त्यांनी ते रिपोर्ट केला पाहिजे. परंतु एखादी सिच्युएशन अशी तयार होते ज्या ठिकाणी जो वल्नरेबल विक्टिम आहे त्यांच्याकडे ती संधीच नाहीये कुठेही रिपोर्ट करण्याची. आणि स्पेशली ज्यावेळी जो एक्युज्ड आहे तो त्याला ओव्हरपॉवर करताय, त्याची वल्नरेबिलिटीला फुली एक्सप्लॉइट करताय. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये त्यांची जी जागरूकता शाळा कॉलेजमध्ये आम्ही करतो त्याचे पलीकडे जाऊन जे आहे ते स्टेप घ्यावा लागणार आहे की गावागावात हे जागरूकता प्रसारित करणे आणि प्रत्येक सिटीजनला संवेदनशील करणे मुलाच्या हक्काबाबत. आता पॉक्सो कायदा, आता ही जे आरोपी आहे ह्या केसचा तो 7वी फेल आहे, कदाचित काही 7वी पर्यंत 6वी 7वी पर्यंत कॉलेज शाळेपर्यंत गेला आहे. म्हणजे मुलाच्या हक्काबाबत चाइल्ड राईट्स जे आहे त्यांचे बाबत माहिती होणे आणि त्याबाबत संवेदनशीलता होणे हा प्रत्येक नागरिकातक पोचली पाहिजे.
परंतु आता जर आपण एका जिल्ह्याची पॉप्युलेशन पाहिली तर 3 ते 5 मिलियन पर्यंत आपले राज्यात वेगवेगळे जिल्ह्याची लोकसंख्या आहे आणि हंड्रेड्स ऑफ जे आहे गाव आहे आपल्याकडे आणि त्यांच्यात प्रत्येका वेगवेगळे जे सिव्हिल सोसायटी आहे त्यामध्ये गावात एक कमिटी असते ज्याच्यामध्ये सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील ही त्याचे सदस्य असतात. त्यांनी दर महिन्याला असे प्रकारची एक मीटिंग गाव स्तरावर घेतली पाहिजे. त्यांनी सुद्धा म्हणजे ते लोकप्रतिनिधी सुद्धा आहात, गावाची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. त्यांनी NGOजला सुद्धा बरोबर इन्व्हॉल्व केला पाहिजे. विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आपल्याकडे डिपार्टमेंट आहे, त्याच्याबरोबर CPDO आहे, चाइल्ड प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट जे ऑफिसरचं एक डिपार्टमेंट आहे. आपल्याकडे CWC आणि इतर खूप सारे डिपार्टमेंट आहे. हे सगळ्याला एकत्र होऊन एक मटेरियल तयार करून त्यामध्ये पोलिसाची भूमिका हे कोऑर्डिनेशनमध्ये आणि ते आमचे जे पोलीस काका, पोलीस दीदा, निर्भय पथक आहे त्याला सोबत घेऊन हे गावी गावी सोशल मीडिया आणि जसं आपण काही मूवीज वगैरे प्रसारित करतो. फॉर एक्झाम्पल मी त्याच्यात जेवढा त्याला इंटरोगेट केला आहे आरोपीला किंवा त्या भागाचा इतर काही माहिती घेतली आहे तर ती जागरूकता गावास्तरावर खूप कमी आहे. यामध्ये आपल्याला सगळ्याला एकत्र होऊन चाइल्ड राईट्स आणि प्रोटेक्शन बाबत जागरूक करणे, संवेदनशील करणे खूप गरजेचं आहे. म्हणून शेजारी राहणारे लोकांनी किंवा गावाचे जे प्रतिनिधी आहात ते पोलीस पाटील असू द्या, सरपंच असू द्या, अंगणवाडी सेविका असू द्या, त्यांचा ह्या गोष्टीवर पूर्णपणे लक्ष राहिला पाहिजे की त्याचे गावात असलेले मुली ते आणि महिला सुरक्षित राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही उपाययोजना करीत आहोत. So along with awareness, alertness among the villagers is also something key. अलर्टनेस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाने हे लक्ष घाललाच पाहिजे की ते जे देशाचं भविष्य आहे लहान मुले त्यांच्याकडे लक्ष असला पाहिजे. पण संवेदनशीलता पण त्याच वेळी खूप महत्वाची आहे. ज्यावेळेस हत्या केली त्यावेळेस तुम्ही मृतदेह नक्की कुठे टाकला होता? म्हणजे तो शेतात टाकला त्याच ठिकाणी ते शेतच आहे, ऊसाचं शेत आहे. शेताचे लागून एक पाण्याचा ओढा आहे, त्याचे आजूबाजू थोडीशी ते खड्ड्यासारखी एक जागा आहे, म्हणजे लागूनच आहे सगळा. त्याच प्राथमिक तपासामध्ये काही सांगितलं की मारण्याचं नक्की कारण काय? म्हणजे अत्याचार केल्यानंतर हत्या करण्याची मानसिकता कशी होते किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हे केलं प्राथमिक तपास? हो, हे सगळं आहे. पुरावा नष्ट करण्याचा पण आहेच, कारण त्यांनी ते ओढ्याच्या जवळ ते जे शव आहे ते टाकला होता आणि मेजर तीच आहे. आम्ही तरी सांगतो की त्याची इंटेन्शन जे आहे त्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे सगळा की हे दोघे कृत्य करण्याची त्याची इंटेन्शन होती. फक्त सिंहगडावर गेलं ना 15 ऑगस्ट सिंहगडावर जे झालं त्याच्यात काय तपास आला? त्या मुलीला काही विचारलं होतं? सिंहगड किल्ल्यावर जे हे एक प्रकरण झाला होता त्यामध्ये आता वीकेंडला किंवा इतर दिवशी सुद्धा मॉन्सून सीझन असल्याने खूप मोठ्या संख्येने ते टुरिस्ट येत आहे आणि त्या ठिकाणी टुरिस्ट असताना एक मुलाची मंडळी होती. ते त्यांनी एक फॅमिली ते जे तानाजी आहे त्यांची समाधीचे दर्शन करून परत येत होती आणि मग त्यांना रस्त्यात थांबून त्या मंडळीने विचारला की तुमची जी 8 वर्षाची मुलगी आहे त्यांनी ते बरमुडा वगैरे घातला आहे आणि त्याला म्हणजे वेस्टर्न काइंडचे कपडे घातले आहे म्हणून तुम्ही इथे दर्शनासाठी वगैरे जाऊ शकत नाही, असा काहीतरी कमेंट केल्याने त्याच्यामध्ये बाचाबाची झाली आणि वादविवाद झाला. त्याच्यात त्या मंडळी जे होती त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि तपास सध्या त्यामध्ये चालू आहे. जी. सो 18/8/2026 के दिन जुन्नर तालुका में आड़ेफाटा पुलिस स्टेशन की हद्दी में पिंपलवंडी गांव में दोपहर 2 बजे के आसपास एक 25 वर्ष के नवयुवक ने एक 9.5 वर्ष की उसके ही पड़ोस में रहने वाली उनके ही समाज की एक लड़की जो निर्भया है
उसको वो जो गावा रहता है, पेरू अमरूद, वो खाने के लिए उसके बहाने वो उसको एक खेत में लेके गया जो ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर उनकी जो गांव की बस्ती है वहाँ से है। और आगे जाके उसने एक काफ़ी अंदर जाके एक खेत है, इसका गन्ने का खेत है उसका, तो वहाँ पे शुगर केन फील्ड में एक छोटी कैनाल जाती है, उसके साइड पे उसने उसके साथ लैंगिक अत्याचार किया और उसके बाद उसकी हत्या की। तो इस सारे प्रकरण की हमारे पास जो घर वाले थे वो 4-5 बजे से लेकर बच्ची को ढूंढ रहे थे, तो ऑलमोस्ट 6 बजे के आसपास उन्होंने पुलिस स्टेशन को इन्फॉर्म किया। तो पुलिस स्टेशन की टीम हमने इमीडिएटली रवाना की और साथ ही साथ एक जो गुना है लहान मुली जो छोटी बच्ची का अपहरण का BNS 1 से 37(2) कलम जो है उसके अंतर्गत हमने गुना भी दाखिल किया। तो फिर ये आजू बाजू के लोगों से जब हम इंफॉर्मेशन निकाल रहे थे तो हमें क्लू मिला कि उनके ही पड़ोस में रहने वाला एक लड़का है जिसके पास साथ उस लड़की को दोपहर में किसी ने देखा था। तो वहाँ से फिर उससे विचार पूछ की गई तो उसने कबूल किया कि उसने उसके साथ रेप करके मर्डर किया है। फिर वो घटनास्थल उसको लेके गए तो सारा वहाँ पे हमें शव मिला उस बच्ची का और उसने स्ट्रैंगुलेशन की थी उस बच्ची की। उसके बाद फिर उसको कलम बाढ़ करके इसमें जो धारा है BNS की मर्डर की 1 से 3(1) और जो BNS की रेप की 64 BNS और BNS 65(2) ये लगाई गई हैं और पॉक्सो की 4, 6, 8, 12 कलम लगाई गई हैं। इसके साथ BNS 1 से 40(1) की कलम भी लगाई गई है और BNS 238 की कलम भी लगाई गई है। तो आरोपी को इसमें अटक किया है, अरेस्ट किया है और जो निर्भया है उसका जो बॉडी है उसका इंक्वेस्ट पंचनामा हो गया है आज सुबह और अभी पोस्टमार्टम की प्रक्रिया चालू है, आगे का तपास हम कर रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।